मानवडे सर तसेच हर्षल ठाकूर आपल्या गावचे हे जावई यांचं सुद्धा कमिटीच्या वतीने तसं ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पहिल्या कुस्तीचा वेळ जवळजवळ संपत चाललेला आहे, फक्त शेवटची मोजून 10 सेकंद राहिलेले आहेत। काउंट केला जाईल। काउंट अनिल भाऊ काउंट चालू करू 10 9 ठीक आहे ओके। यांना स्वखुशीने 500 रुपये देण्यात येत होते, परंतु त्यांनी घेतलेले नाहीयेत। धन्यवाद, आल्याबद्दल कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवली, धन्यवाद। या ठिकाणी जी आता कुस्ती झाली हरियाणा वर्सेस कल्याण, चला दोन्ही मल्ल आपण स्टेजवर यायचे। अनिल शेठ मांडिवडे यांच्याकडून दोन्ही मल्लांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। चला दोघांनी वरती यायचं। ही कुस्ती बघा मित्रांनो, तुम्ही कुस्ती घेताना तुम्ही कुस्तीचं डाव पेच चांगलं दाखवा। मान्यवरांच्या माध्यमातून पारितोषिक आहे। या सुंदर जोरदार आल्या होत्या, अतिशय चोरतीची कुस्ती अगदी काही सेकंदामध्ये। नाव सांगा आपलं, नाव सांग मित्रा। अनिल शेठ मांडिवडे यांच्या माध्यमातून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। नक्कीच आमदार शहापूर तालुक्याचे पांडुरंगी बरोबर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिले जाते। नक्कीच भाऊ गोंगली एक सरवली गावचा चांगला असा मांडवलीचा चांगला मल्ल भिवंडी परिसरातील, आणि त्याची कुस्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल। चांगली कुस्ती, हरियाणाचं मल्ल चांगली कुस्ती खेळला। चला मामा, मोहिली वर्सेस मंगेश भाऊ अधिकारी यांच्या माध्यमातून सौजन्य लाभले होते कुस्तीला। आणि मल्ल कुठलं? भूषण जळगाव वर्सेस जळगाव नाशिक। मोहिली कल्याण वर्सेस जळगाव। मोहिलीचे गाजलेले पैलवान कोंडूचे अधिकारी यांनी लावलं होतं हे पारितोषिक। तर मी मान्यवरांना विनंती करतो, अधिकारी कोंडूकोणी अधिकारी जर या ठिकाणी उपस्थित असतील आपण या स्टेजवर, माजी उपसरपंच सरलांबे ग्रामस्थाचे या आपण नक्कीच आमचे कासनेगावचे भगवान दादा होईर यांचं सुद्धा आगमन होत आहे। आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी या सरलांबे नगरीमध्ये, या ऐतिहासिक या गावामध्ये ही स्पर्धेची परंपरा। नक्कीच गावदेवी उत्सवाप्रमाणे हे कुस्तीच्या जंगी सामन्यांच्या मध्ये आपण उपस्थित राहिलो। आपल्या मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत। साईडला व्हायचे, थोडं मान्यवरांना स्टेजवर जाऊन द्यायचे। या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे। दोन्ही कोंडूकोणी अधिकारी आपण यायचे आलेले आहेत। चला आपण या त्या मल्लाला आपण ते पारितोषिक द्यायचे। या कार्यक्रमासाठी जयरामजी मामा वारगडे यांचे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा कमिटीच्या वतीनं तसं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। जगन साहेब आणि सुजित तात्या यांना मात्र आवडणारी कुस्ती म्हणजेच भाऊ गोंदलीची कुस्ती, ही मात्र चांगली कुस्ती पाहायला भेटेल। दोन्ही कुस्ती अप्रतिम आहे, दोन्ही कुस्त्या। भाऊ गोंगले मोहिली कल्याण वर्सेस जळगाव। पाहूया, दोन्ही आटीतटीची कुस्ती पाहायला भेटते। दोन्ही कुस्त्यांसाठी चांगलं पारितोषिक आहे। पाहूया कोण कोणाला भारी, जो पहिल्या कचक्यामध्ये आपण पाठ लावेल तो सगळ्यात भारी। मारामारी करायची नाही दादा, चापटोय नका करू। दरवर्षी आम्ही हा खेळ पाहत असतो, दरवर्षी अशा गोष्टी घडत असतात, पण जर खेळ म्हटला ह्या गोष्टी घडणारच। आदरणीय सन्मान्य पांडुरंगजी खंबाळे साहेब, आपण कुठे असाल तर आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर व्यासपीठावर मंगेश बाळू अधिकारी
जयरामामा वारगडे यांचं सुद्धा इथोचित मान सन्मान करायचा आहे. पंच ती कुस्ती सोडवायची आपण, भरपूर वेळ झालेला आहे. हिरवा लंगोट ऑलरेडी कुस्ती सोडवलेली होती पंच, आपण पुन्हा लावली. ब्ल्यू कॉस्ट्यूम येते उपस्थित आहेत. विजयदादा अमितजी गोडविंद यांचा इथोचित मान सन्मान करायचा. मंगेश अधिकारी आपण सुद्धा स्टेज व्हायचे आणि या ठिकाणी भाऊगोंदीला पारितोषिक दिले जाते मुख्य व्यासपीठावर. बघा कोणाला सापडले असेल तर द्यायचे आणून. आणि बघा बोडव्या निमित्तच असतील, कारण की एक रात्र आपण जागतोच, आता दुसरी रात्र पण जागा नाईट मध्ये असतील. टाळ्या वाजवा या कुस्तीसाठी. चांगली कुस्ती चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अरे दादा ना तुम्ही बाजूला होती तुम्ही. ओय दादा त्याची कुस्ती झालेली, त्याला साईडला काढा. ओय दादा कुस्ती झाली ना, आता साईडला ना जरा. तुम्ही काय असं करता, दिली ना तुम्हाला एक एक कुस्ती. काय नाव आहे? आखाड्यामध्ये गेलेले आहेत आमचे दिनेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. लोकमतचे सर्वे सर्वा सन्माननीय भगवती भोर साहेब तसेच विलासजी गगे साहेब आणि सन्माननीय शिवशेठ अधिकारी यांच्या शुभ हस्ते या कुस्तीचं उद्घाटन झालं. चला सार्थक वाळूज वर्सेस गणेश निंबाळकर यांच्यामध्ये लढत. पंचा आपण फिरत राहायचंय. चला दोन्ही मुलं इकडे, एक मिनिट बोलला दोन्ही इकडे. चला पंच लक्ष ठेवायचं आहे. आजच्या पूर्ण दिवसासाठी ज्यांचं योगदान झालं ते सर्वांचं कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. ज्यांचा विशेष सहकार्य झालं त्यांचं सुद्धा मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन या कुस्तीचा आनंद लुटायचा आहे. ज्यांचा आर्थिक सहाय्य झालं त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण अशी सेवा करत राहा, नक्कीच कार्यक्रमाला शोभा येईल. सार्थक वाळूज वर्षाचं गणेश निंबाळकर यांच्यामध्ये ही लढत. रोख रक्कम 3000 रुपये. सुंदर अशी कुस्ती, जोरदार टाळ्या द्या प्रेक्षकांना विनंती आहे. पहिल्यांदाच पाहायला भेटतोय हा मल्ल या आखाड्यामध्ये. कुस्ती मला मात्र समोरच्या मल्लाला जिंकून द्यायची नाहीये. बघा 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 चतुरी बघा, चालाकी बघा त्याची. नक्कीच दोघांचा प्रयत्न खूप छान. चला आखाड्यामध्ये या. पंच दोघांना मध्ये घ्या. कुस्ती टाकायला बरा वाटत मला. ओ हो 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 हो, चला जागेवर, चला जागेवर, चल जागेच, चल जागेवर.
बघा आमचे तालुक्यातील आमचे ग्रामस्थ असतील उठाचं नावच घेत नाहीयेत, कारण की त्यांना माहिती आहे अजून फायनलची कुस्ती झाली नाहीये. त्यांना काय आवडतं, फक्त फायनलची कुस्ती बघायला आवडतं. सरलांबे केसरी कोण झाला हे नाव उद्या मात्र झलकणार. 9 वाजता कुस्त्या सुरू झाल्या आणि पूर्ण सूर्य वा असताना सुंदर असा डाव पा अगदी काही सेकंदाचा आणि डाव चुकवण्यामध्ये असणारा तो माहीर चालक आणि चिकाडे असणारा मर्दांगी मर्द. या आखाड्यामध्ये अनेक मल्ल आपण पाहता जिंकण्यासाठी आलेत. पटकन होणार आहे, कारण की एक आजारी आहेत, ताप आले म्हणतात. आता ते कोणला आले मलाच माहित नाही. असं ठीक आहे. मला आपण इकडे यायचंय, चला एक मिनिट या. सुंदर अशी लढत या ठिकाणी झाली. रोख रक्कम 3000 रुपये. जमलं? सार्थक वाळूच या मल्लाने ही कुस्ती जिंकली आहे. सुंदर असा डाव या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि काही मिनिटातच आपण हा विजयावरती पकड केलेली आहे.